आता रांगा भलेही मोठ्या असल्या, परंतु जर तुम्ही टोलच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अनेक वेळा बघतो आपण ते काचा फोडतात. आत्ताच एक मी मध्ये व्हिडिओ बघितला, एक स्त्री त्या टोल बूथमध्ये गेली आणि त्या माणसाला मारलं, थोबडीत मारलं. निश्चितपणे हे चुकीचं आहे. हे कायद्याचंच उल्लंघन आहे, हा गुन्हाच आहे. तेव्हा जर तुम्ही कायद्यात हातात घ्याल तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखलच होणार आहे. त्यामुळे सुरळीतपणे ही संपूर्ण व्यवस्था चालवण्यासाठी मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करायला पाहिजे. मॅनेजमेंट म्हणजे तर टोल पटापट कसं काय ते स्कॅन होईल आणि कसे सुरळीतपणे चालेल. आणि लाऊडस्पीकरवर लोकांना, मला असं वाटतं जनतेला सततपणे सांगितलं पाहिजे की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, वेळ लागतोय, संयम ठेवा. त्यामुळे लोकांचा ऑटोमॅटिक राग शांत होतो. आपण अनेक वेळा बघतो की लांब रांगा लागल्यात, लोक हॉर्न वाजवत आहेत, हे भीक घालत नाही, टोलवाले बघत नाही ढुंकून, आणि मग नुसते आपले बसलेले आहेत, स्कॅनर चालत नाही, टुक 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 करतात, मग लोकांचा संताप वाढायला लागतो. पण जर तुम्ही लाऊडस्पीकरवरून तिथून अनाऊन्स करत राहिलात, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, लांब रांग आहे, कल्पना आहे, थोडी 5 मिनिटं लागतील, प्लीज पेशन्स ठेवा, लोक चिडणार नाही ना. म्हणजे इट कॅन बी हँडल्ड. तुम्हाला सिच्युएशन हँडल करता येते. प्रत्येक गोष्ट कायद्याच्याच दुर्बिणातून बघावी, कायद्याच्या असं गरजेचं नाही. तुम्ही काही ह्युमन सायन्स आहे किंवा आपल्याला मॅनेजमेंट स्किल्स आहेत, त्याचा वापर करून या गोष्टी सोडवता येतात, जेणेकरून कायद्याचं उल्लंघन होणार नाही. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर.